करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूचे लोक असतील किंवा आपले मित्रमंडळी असतील किंवा आपले नातेवाईक असतील, प्रत्यक्ष पाहता लोक टेन्शन द्यायलाच बसलेले आहेत आणि आपण सतत त्यांचा विचार करणारे आहोत. परंतु विचार करत बसू नका, कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, सकाळ झाली की आपल्या घरी कोणी ना कोणीतरी येतच असतं. आपले नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो किंवा शेजारी असू दे, काही अडचण असेल तर नक्कीच ती लोक आपल्या घरी येत असतात. परंतु येताना मात्र काहीतरी आपल्याला खायला घेऊन येत असतात. परंतु आपल्याला एक मात्र देऊन जातात, ते मात्र टेन्शन. म्हणजेच काय, ते आपल्याला कळत नाही. आपण त्यांचं ऐकतो, परंतु ऐकल्यानंतर ती व्यक्ती तिथून निघून गेल्यानंतर जी व्यक्ती काही बोलून गेलेली आहे, त्या व्यक्तीचा आपण सर्वत्र विचार करत बसत असतो. टेन्शनमध्ये आपल्याला ती व्यक्ती निघून गेलेली असते. असं का होतं? आपण टेन्शन घेतलं, त्या व्यक्तीचं संपूर्ण बोलणं ऐकून घेतल्यानंतर त्या विचारांनी काय होणार आहे का, त्या टेन्शनांनी काय होणार आहे का? जीवनामध्ये, आयुष्यामध्ये कितीही लोक येऊ दे, लोक टेन्शन द्यायलाच बसलेले आहेत. परंतु आपण विचार अजिबात करायचा नाही. कारण जीवनामध्ये अशाच गोष्टी आपण सातत्याने केले पाहिजेत, ज्या तुम्हाला आवडतील. लोकांचा विचार करत जर तुम्ही बसलात ना, अहो आयुष्य असंच निघून जाईल. कारण आयुष्य आपल्याला खूप कमी आहे, बरोबर की नाही? आपल्याला ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले, जन्माची तारीख आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याला मृत्यूची तारीख अजूनपर्यंत माहीत झालेली नाहीये. मग आपलं आयुष्य किती आहे ते त्यालाच माहिती, त्या परमेश्वराला ठाऊक आहे. मग आपण जर लोकांचा विचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच जर आपण आयुष्य घालवत जर बसलो, तर आपल्याला मिळालेल्या आयुष्याचं सार्थक कसं होईल? जीवनाचं सार्थक करायचं. अहो लोकांच्या विचारांमध्ये जर तुम्ही अडकून बसलात, तर जीवन, संसार कधीही सुखी होणार नाही. कारण आठवण आणि पाऊस कधी येईल ते सुद्धा सांगता येत नाही. आता बघा, आपण लहानपणापासून आत्तापर्यंत, कोणाचं वय 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 ओलांडली असेल, 90 असेल, 100 असेल, ज्याच्या त्याचं आयुष्य आहे, बरोबर की नाही? शिल्लक असेल तोपर्यंत. परंतु आपण लहानपणापासून आतापर्यंत काय काय केलेले आहेत, त्या साऱ्या मात्र आठवणी आपल्यामध्ये कायम आहेत की नाही? मी लहानपणी असा होतो, मी खूप खेळकर होतो, मी बघा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, मी शाळेमध्ये असा वागायचो, मी खूप हट्टी होतो. म्हणजे आपल्याला खूप सारं आठवतं. मी गावाला जायचो, लोकांचे आंबे तोडून आणायचो, आठवते की नाही? म्हणजेच गेले ते दिवस गेले ना,
तर राहिलेत ते मात्र आठवणीच. काळ वेळ बदलत गेलेली आहे. काळाबरोबर आपण सुद्धा बदललं गेलं पाहिजे. आणि आठवण आणि पाऊस कधी येईल सांगता येत नाही. अहो, पाऊस मनुष्य देहाने संपूर्णपणे वातावरण चेंज करून ठेवलेलं आहे. निसर्गाची बघा, ज्याप्रमाणे निसर्गाची किंमत आपल्या देहाला करता येत नाही. अहो, निसर्गाने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु मनुष्याने संपूर्णपणे या निसर्गाचं विल्हेवाट करायला सुरुवात केलेली आहे. जिथे तिथे दिसेल तिथे झाडाची वृक्षतोड, बघा, झाड तिथे दिसेल तिथे झाडाची तोड करून मोकळा झालेला आहे. मग जिथे पाऊस पडायचा तिथे पाऊस पडतो, जिथे पाऊस नाही पडत तिथे दुष्काळ पडतो. असं का होतं? मग पाऊस कधी येईल सांगता येत नाही. पाऊस आणि आठवणी यांचं घट्ट नातं, फरक फक्त एवढाच आहे. पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवण मनाला भिजवते. जेव्हा आपण घराबाहेर पडायचो, घराबाहेर पडलो की छत्री विसरायचो, आपल्याला तेवढाच आनंद मिळायचा. परंतु आपले कपडे, आपल्या हातातील वस्तू सर्व काही भिजून जायचं. आपल्याला आनंद वाटायचा, परंतु आठवण ती मनाला संपूर्णपणे भिजवते. का भिजवते? का आठवणी आपल्याला अजूनपर्यंत बघा प्रफुल्लित करतात, ताजतवानी करतात. 90 ओलांडली, 100 ओलांडली तरी अजूनपर्यंत आठवणी, आपल्या आजी आजोबा असतील त्यांना सुद्धा अजूनपर्यंत आठवण आहे की मी लहानपणी कसा होतो. ते आपल्याला गोष्टी सांगतात. त्यांच्या बालपणामध्ये काय काय घडलं ते ऐकायला आता आपल्याला वेळसुद्धा मिळत नाही. पूर्वीच्या काळी बघा, आपले आई वडील, आजी आजोबा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना, पूर्वीचा काळ उत्तमाचा होता. हो, कलियुग आहे. काळ वेळ बदलली. आता कोणी कोणाला वेळसुद्धा देत नाही. आता आजी आजोबा, मुलगा, सून, नातू सगळे वेगवेगळे झालेले आहेत. मग शेवटी आठवणीच कायम राहतात ना. दिवस तर निघून गेलेले आहेत, मग लोक टेन्शन द्यायला का बसलेत? अहो, प्रत्येक घराचं आपण जर टेन्शन घेत बसलो, आपल्या मुलाचं कसं, आपल्या मुलीचं कसं, काय होईल, कसं होईल, हे जर आपण विचार करत बसलो तर नक्की जीवनात आपण कधीही पुढे जाणार नाही. आपलं घर कुठेही असू द्या हो, पण घराचा पाया हा माणुसकीचा असला पाहिजे. कोट्यावधीचं आपण घर बांधलेलं आहे, इतकी अमाप संपत्ती आहे, परंतु त्या घरामध्ये जर कोणाला परमिशनच नसेल, मग त्या घराला किंमत काय? अहो, साधी झोपडी जरी बांधली, तिथे लोक जरी बघा विश्रामासाठी, आरामासाठी किती त्यांना प्रफुल्लित वाटतं, ताजतवानं वाटतं. का? आसरा मिळालेला आहे. मग एवढ्या कोट्यावधीचा बंगला असून, फ्लॅट असून उपयोग काय? मग त्या घरामध्ये जर कोणी पाहुणे येत नसतील, कोणाला जर तिथे आसरा नसेल, तर शेवटी जमा नावे शून्य. काय कमवलं? म्हणून घर कुठेही बांधलं तरी काही हरकत नाही, परंतु घराचा पाया हा माणुसकीचा असला पाहिजे. ज्याप्रमाणे पैसा हा फक्त तुमची शोभा वाढवू शकतो, का इज्जत वाढवेल? नाही. आपल्याजवळ किती पैसे आहेत ते आपल्यालाच माहीत असतं. ज्यावेळी आपल्याकडे पैसे असतात त्यावेळी आपण ITत जात असतो, कारण का? पैसे आहेत. परंतु जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपण, जे आपल्यासोबत व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आपण मागेच राहतो, कारण का? आपल्याजवळ पैसे नाही आहेत. कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याजवळ पैसे असले पाहिजेत ना. जर पैसे नसेल तर नुसते भाव काढून, किंमत काढून उपयोगाचं आहे का? नाही आहे. मग शेवटी इज्जत जाते ना. मग पैसा हा फक्त तुमची शोभा वाढवू शकतो, गमावलेली इज्जत नाही.
आपल्याला इज्जत गमवायची नाही आहे, आपल्याला इज्जत कमवायची आहे. समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. का पैसे रूपे उरावे? नाही आहे. पैशाच्या रूपाने आपल्याला काहीच प्राप्त नाही. काय घेऊन जाणार आहोत हो? रिकाम्या हाताने आलेलो आहोत, मग रिकाम्या हाताने जाणार आहोत. मग कशाला आपण त्यांचा विचार करायचा? लोक येऊ दे, बसू दे, चाय पाणी पिऊ दे, नाश्ता करू दे, जेवण करू दे आणि निघून जाऊ दे. त्यांचा जर आपण विचार करत बसलो, ही व्यक्ती अशी बोलून गेली, आता त्यांचं कसं होईल? आपल्याला जगभराचं टेन्शन. अहो, चिंता वाहतो विश्वाची. म्हणून भाग दिलेला आहे. विचार करणं गरजेचं आहे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो. जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं. आता विचार करा, आपल्याला इथून मुंबईला प्रवास करायचा आहे, बरोबर की नाही? मुंबई पुणे करायचा असेल, पुणे सातारा करायचा असेल, सातारा कोल्हापूर करायचा असेल, कोल्हापूरवरून पुढे मुंबईला यायचं असेल, बरोबर की नाही? असा प्रवास करायचा आहे. आपल्याला प्रवास करायची दिशासुद्धा ठाऊक आहे, रस्तेसुद्धा ठाऊक आहेत, परंतु जशी वळणं येतील तसं वळावंच लागेल ना. का सरळ रस्ते आहेत? नाही आहे, वळणावळणाची रस्ते आहेत. त्याप्रमाणे जसं उजव्या बाजूने गाडी घ्यायची तसं डाव्या बाजूने सुद्धा घ्यायची आहे. पुन्हा सरळ घेणं गरजेचं आहे. मग तसं आयुष्य आहे. मग आयुष्याचा प्रवास हा सरळ येणार नाही आहे. त्यामध्ये आपल्याला सुख दुःख आपल्या वाटेला येणारच आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सर्व गोष्टीची किंमत ही शून्य असते, एवढं मात्र निश्चित. आता विचार करा, जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही. आता आपल्याकडे एखादी वस्तू आहे, परंतु ती वस्तू घेतल्यापासून आपण खुश नाही. कारण का? कारण ती वस्तू आपल्याला मनासारखी मिळाली नाही. एखादा लहान मुलगा असतो बघा, त्या लहान मुलाला आपण दुकानात घेऊन गेलो, मुलगा असो किंवा मुलगी असो, आणि तिच्या आवडीचं किंवा त्याच्या आवडीचं जर चॉकलेट किंवा एखादी वस्तू जर त्याला मिळाली नाही तर तो खुश राहील का? आपण जर आपल्या मनाप्रमाणे त्याला चॉकलेट किंवा तिला चॉकलेट घेऊन दिलं, परंतु त्यामध्ये जर ते खुश नसेल, तो खुश नसेल, तर सर्व गोष्टींची किंमत शून्य ना. मग जी गोष्ट मनासारखी घडत असते त्या गोष्टीला व्हॅल्यू आहे, किंमत आहे. परंतु मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट घडत असेल तर मात्र गोष्टींची किंमत 0. म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये सगळं संपलं असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा एकदा शेवटी प्रयत्न करून पाहायचं. कदाचित तेच प्रयत्न तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आपण विचार करतो, अरे आता सर्व काही संपलेलं आहे, आता करून तरी काय उपयोग आहे? परंतु शेवटच्या क्षणी आपल्याला नामस्मरणच करून जायचं आहे. आपण जीवनात काय कमवलं त्यापेक्षा आपल्याला शाश्वती कमवायची. घेऊन काय जाणं? त्या अखंड श्रीसेवा, निष्काम दास्य भक्ती, एवढं मात्र निश्चित. जय जय रघुवीर समर्थ.